नमस्कार. अशी मोकळी व सुटसुटीत साबुदाणा खिचडी कुणाला आवडत नाही? त्यासाठी इथे आपण एक छोटीशी ट्रिक वापरली आहे. ती नक्की बघा. उपवास असो वा नसो, ही साबुदाणा खिचडी महाराष्ट्रातील घराघरात सकाळच्या नाश्त्याला तसेच उपवासाला हमखास बनवली जाते. खिचडी गरम गरम खाण्यातच खरी मजा आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी 1 कप साबुदाणा घेतला आहे. हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. त्यावरील स्टार्च निघून गेला की खिचडी सुटसुटीत होते. साबुदाणा हलक्या हाताने धुतला आहे, रगडून किंवा चोळून नाही. साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला आहे. ह्यात पाऊण कप पाणी. 1 कप साबुदाण्याला पाऊण कप पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. साबुदाण्याच्या लेव्हलपर्यंत पाणी आहे. ह्यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवूया. 5 तासानंतर साबुदाण्याने पाणी पूर्णपणे शोषून घेतले आहे. हा व्यवस्थित भिजला आहे. आता साबुदाणा मोकळा करून घेऊया. सकाळी नाश्त्याला खिचडी करायची असेल तर साबुदाणा रात्रीच भिजत घालावा. साबुदाणा कसा भिजवता ह्यावरच अवलंबून असते की खिचडी मोकळी सुटसुटीत होईल की चिकट. साबुदाणा मोकळा केल्यावर त्यात अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट, आवडीनुसार साखर, चवीनुसार मीठ मिक्स करूया. तुम्ही ही स्टेप नक्की करा. ह्यामुळे काय होते, साबुदाण्यात पाणी असेल तर शेंगदाण्याचा कूट ते शोषून घेते. त्यामुळे खिचडी सुटसुटीत होते. शिवाय मीठ व साखरही व्यवस्थित मिक्स होतात. शेंगदाण्याचा कूट जाडसरच केला आहे. हे मिक्स झाले आहे. आता एक मध्यम आकाराचा साल काढलेला कच्चा बटाटा घेतला आहे. ह्याचे पातळ काप करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बटाटे धुतले आहेत. ह्यावरील स्टार्च निघून गेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे जाडसर ठेचून घेऊया. तुम्ही हिरवी मिरची ठेचूनच घाला, त्याने खिचडीला चव भारी येते. हे असे जाडसर ठेवले आहे. कढईत 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करूया. तुम्हाला खिचडी तेलात बनवायची असेल तर तशीही बनवू शकता. तूप गरम झाले आहे. ह्यात पाव कप शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे खमंग तळले आहेत, काढून घेऊया. तळलेले शेंगदाणे एका वाटीत काढून घेतले आहे. आता कच्च्या बटाट्याच्या फोडी, चिमूटभर मीठ. बटाटा शिजताना थोडेसे मीठ घातले की बटाट्याला छान चव येते. खिचडीमध्ये आपण जिरे घालणार आहोत, पण तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर वापरू नका. बटाट्याचे काप पातळ केल्यामुळे हे पटकन शिजले आहेत. बटाटा परतला आहे, शिजला आहे. हा कढईतच एका बाजूला करूया. आता कढईत अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर हिरव्या मिरचीचे वाटण. ह्यातच 2 मध्ये कापलेल्या छोट्या हिरव्या मिरच्या खमंग परतल्या की भाजी चवीला खूपच रुचकर होते. मिरच्या खमंग परतल्या आहेत. आता ह्यात साबुदाणा मिक्स करून परतून घेऊया. इथे आपण 1 कप साबुदाण्याला अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. ह्यावर फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी झाकण काढले आहे. आपण नेहमी बटाटे शिजवून घालतो, त्याने बटाट्याच्या ओलसरपणामुळे खिचडी चिकट होऊ शकते. आता तळलेले शेंगदाणे, अर्ध्या लिंबाचा रस. तुम्ही बघू शकता साबुदाणा खिचडी मोकळी व सुटसुटीत झाली आहे. प्रत्येक साबुदाणा सुटा आहे. खिचडी थोडीसुद्धा चिकट झाली नाही. साबुदाणा भिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे व योग्य स्टेप्सने खिचडी बनवल्यामुळे ही खूपच मोकळी सुटसुटीत झाली आहे. सांगितलेले प्रमाण, स्टेप्स व ट्रिक्स वापरल्या तर नवशिक्यांची ही साबुदाणा खिचडी पहिल्याच प्रयत्नात अशीच परफेक्ट होईल. बटाटे उकडून न घालता तळून घातल्यामुळेही ही अजिबात चिकट झाली नाही. तयार आहे मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.